नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओच्या मार्फत इन्फोसिस मध्ये जी जॉब पोस्ट आहे आणि एक डोमेस्टिक जॉब आहे, तर त्याच्याबद्दल दोन्ही जॉब बद्दल माहिती देणारच आहोत. याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय आहे किंवा कोण इलिजिबल आहेत, एज्युकेशन डिटेल जे इन्फोसिस मध्ये आहे किंवा डोमेस्टिक जॉबसाठी पण काय काय रिक्वायरमेंट आहेत, कुठले स्किल सेट असायला हवे, कोण इलिजिबल आहे या जॉबसाठी, तर संपूर्ण माहिती मिळणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि तरीही तुमचे काही शंका असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता. आपण तिथेही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न नक्की करूया. तर आपण वन बाय वन गो थ्रू करूया. तर सुरुवात करूया आपण जे डोमेस्टिक जॉब आहे तर याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे किंवा याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे समजून घ्या. तर जॉब डिस्क्रिप्शन काय दिलेलं आहे हे आता आपण पाहूया. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे पहा आपल्याला, डोमेस्टिक जो जॉब आहे तो आहे पहा KYE असा फुल फॉर्म आहे. वॉक इन अलर्ट आहे पहा 2 जून 24 या ठिकाणी आहे पहा. जे पण लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी याच्याबद्दल हा जॉब राहणार आहे. तर याच्यासाठी काय काय पोझिशन्स असणार आहेत, तर रिलेशनशिप ऑफिसर, रिलेशनशिप मॅनेजर, ब्रांच सेल मॅनेजर असणार आहे. आणि जे लोकेशन्स राहणार आहेत तर ते राहणार आहेत पहा पंढरपूर, सोलापूर, सांगली, नांदेड आणि लातूर. आणि याचा जो ड्राईव्ह राहणार आहे हा कुठं आहे, डेट तुमच्या लक्षात आली असेल पहा 2 जून आहे. आणि जो ड्राईव्ह असणार आहे तो आहे आय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, अर्थविश्व बिल्डिंग, गोल्ड फिनटेक पेथ अपोजिट लोकमंगल बँक, सोलापूर, महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे पहा. तर सोलापूरला हा ड्राईव्ह असणार आहे. जे पण तुमचे फ्रेंड्स, कलिग वगैरे कोण असेल सोलापूरमध्ये जे जॉब शोधत आहात तुम्ही, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करू शकता. जसं आपण याच्या अगोदर पण व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे की आपण MNC पुणे, मुंबई आणि ऑल महाराष्ट्र मधले जे डोमेस्टिक जॉब आहेत ते पण आता आपण चॅनलच्या मार्फत शेअर करायचा प्रयत्न करणारच आहोत. तर इन्फोसिसचं जे जॉब लोकेशन आहे तर ते पुणे असणार आहे पहा, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी. हिंजवडीमध्ये कंपनी आहे. तुम्ही गुगल मॅपला सर्च करू शकता, तुम्हाला इझिली ऍड्रेस मिळून जाईल. आता इन्फोसिस मध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे किंवा तुम्हाला येताना काय करायचं आहे हे समजून घ्या. तर जसं आपण डू आणि डोंट्स काय काय असणार आहेत किंवा कोण इलिजिबल आहेत हे आता आपण गो थ्रू करूया. इन्फोसिस मध्ये जे करंट पोझिशन्स आहेत तर हे कस्टमर व्हॉइस साठी आहे बा. आता त्यांनी काय काय सांगितले, जॉब डिस्क्रिप्शन व्हॉइस प्रोसेस साठी काय असणार आहे हे आता आपण समजून घेऊया. तर टोटल व्हॉइस प्रोसेस साठी 100 ओपनिंग असणार आहेत पहा. आणि खूप मोठा ड्राईव्ह सुरू आहे. त्या ठिकाणी तुमच्याकडे काय स्किल असायला हवं, तर कस्टमर सपोर्ट, कस्टमर सर्व्हिस, व्हॉइस प्रोसेस मध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे, इंटरनॅशनल व्हॉइस सपोर्ट मध्ये, इंटरनॅशनल व्हॉइस मध्ये ज्यांनी वर्किंग केलेलं आहे, तर हा ड्राईव्ह त्यांच्यासाठी राहणार आहे. तर टोटल इन्फोसिस मध्ये 100 ओपनिंग असणार आहेत. क्वालिफिकेशन याच्यासाठी राहणार आहे फुल टाइम ग्रॅज्युएट्स. आणि लोकेशन पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. स्किल काय काय असायला हवं, तर कस्टमर सपोर्ट, कस्टमर व्हॉइस, व्हॉइस प्रोसेस किंवा इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस असणार आहे. आता जॉब डिस्क्रिप्शन याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स, क्लायंट जो इश्यू आहे ते हा तुम्हाला रिझॉल्व्ह करायचा आहे. कॉल, चॅट किंवा ओपन टू वर्क 24/7 शिफ्ट असणार आहे. आणि वर्क फ्रॉम ऑफिस राहणार आहे. तुम्हाला कस्टमरचे जे पण इश्यू आहेत, कारण हे व्हॉइस प्रोसेस असल्यामुळे कस्टमरचा तुम्हाला ऑब्व्हियसली कॉल येणार आहे. कॉलवर तुम्हाला त्याचं रिझोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं जे थिंकिंग असणार आहे हे क्विक थिंकिंग असायला पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स तुमच्याकडे असायला हवं. गुड टाइम मॅनेजमेंट किंवा इन्शुरिंग ऑल कॉन्टॅक्ट कस्टमर ऍड व्हॅल्यू, अशा प्रकारे जे पण जॉब डिस्क्रिप्शन आहे पहा, स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळतच आहे. तर अशा प्रकारे आहे. तर ज्या पण कॅन्डिडेटला पहा याच्यामध्ये जसं सांगितलंय फुल टाइम एज्युकेशन कंपल्सरी आहे, 24/7 शिफ्ट असणार आहे आणि एक्सलंट कम्युनिकेशन स्किल असायला हवं. याची जी डेट असणार आहे ही डेट समजून घ्या कधी आहे, 3 आणि 4 जूनला हा इंटरव्ह्यू असणार आहे. आणि जो टायमिंग दिलेला आहे हा टायमिंग आहे 10 AM to 1:30 PM या वेळेत हे इंटरव्ह्यू चालणार आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला येतात तर त्याच्यासोबत तुमच्याकडे पहा अपडेटेड रिझ्यूमच्या 2 कॉपीज असल्या पाहिजेत किंवा तुमच्याकडे एक ID प्रूफ असलं पाहिजे, कुठलंही पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट. त्याच्यासोबत तुमचे जे पण एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत हे सोबत कॅरी करा व्हेरिफिकेशनसाठी. आणि तुमच्या सोबत लॅपटॉप किंवा कॅमेरा हा नसला पाहिजे. सिक्युरिटी चेकसाठी हे कंपल्सरी आहे. आपण जो पण इन्फोसिसचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये प्रत्येक वेळेस सांगितलेलंच आहे. आणि फेज 1 ला कंपनी आहे, लोकेशन तुम्हाला माहितीच असेल.
राजीव गांधी इन्फोटेक पार्क, बिल्डिंग 1, ग्राउंड फ्लोर, हिंजवडी, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी कंपनीचं लोकेशन आहे पहा. आणि ज्या पण कॅन्डिडेटला 1 किंवा 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. कस्टमर व्हॉइस सपोर्ट साठी हा रोल राहणार आहे. आणि इन्फोसिस मध्ये जी सेकंड ओपनिंग असणार आहे, कस्टमर व्हॉइस सपोर्ट झालं, आणि जी दुसरी ओपनिंग असणार आहे तर ती आहे पहा टेक्निकल सपोर्ट साठी. तर याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, किंवा टेक्निकल सपोर्ट, IT हेल्प डेस्क आहे किंवा सर्व्हिस डेस्क आहे, तर ही ओपनिंग त्याच्यासाठी आहे पहा. आता याच्यासाठी कुठले कॅन्डिडेट एलिजिबल आहेत, याच्यामध्ये पण ओपनिंग आहेत पहा भरपूर. आणि कारण जसं आपण ऑलरेडी 15 दिवसा अगोदर पण एक व्हिडिओ शेअर केलेलाच होता पहा. जसं मी ऑलरेडी सांगितलं की इन्फोसिसकडे क्लायंट रिक्वायरमेंट खूप आहे, न्यू प्रोजेक्ट रन झालेला आहे, त्याच्यामुळे ही जी रिक्वायरमेंट आहे, रिक्रुटमेंट कंटिन्यू चालू आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, गो थ्रू करा एकदा तुमचे स्किल सेट मॅच होत आहेत का. आता त्यांनी काय काय सांगितलेलं आहे पहा, हे आपण समजून घेऊ. जॉब डिस्क्रिप्शन याच्यासाठी काय काय असणार आहे, किंवा एज्युकेशन डिटेल काय काय आहे आता आपण सांगत आहोत. तर एज्युकेशन जी डिटेल आहे, तर याच्यामध्ये पहा ज्या पण कॅन्डिडेटचं BE झालेलं आहे किंवा कॉम्प्युटर सायन्स झालेला आहे, BCA झालेला आहे, MSc झालेले आहे, MCA झालेला आहे, असे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत. फुल टाइम ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे ते. सर्व्हिस डेस्क व्हॉइस राहणार आहे पहा प्रोसेस. तर याच्यामध्ये पहा गुड कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, जे पण कस्टमरची जी क्वेरी असतात, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स असायला हवं. आणि वर्क फ्रॉम ऑफिस राहणार आहे पहा. जॉब डिस्क्रिप्शन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला मिळत असेल पहा, याचे एकदा गो थ्रू करा. याच्यामध्ये तुमचं स्किल सेट जे आहे हे मॅच होत आहे का. तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन समजलंच असेल. आणखी एक सेकंड रिक्वेस्ट अशी आहे की ज्यावेळेस सर्व्हिस डेस्क साठी इंटरव्ह्यू असतो, इन्फोसिसच नाही, इव्हन कुठल्याही कंपनीमध्ये सर्व्हिस डेस्क साठी किंवा इंटरनॅशनल व्हॉइस किंवा कुठलाही ड्राईव्ह असेल, तर कॅन्डिडेट तर येणारच. कारण फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीमध्ये 10 ओपनिंग असेल तर तिथे 100 कॅन्डिडेट येतात. तर इथे तर 2 डिजिट मध्ये ओपनिंग आहेत, तर कॅन्डिडेट येणार. तर कॅन्डिडेट आल्याच्या नंतर तुम्ही स्वतः कम्युनिकेशन स्किल, ग्रुप डिस्कशन हे टॉपिक क्लिअर करा. हे तुम्हाला तिथं एक्सप्लेन करायचे आहे. आणि कम्युनिकेशन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला ग्रुप डिस्कशन दिला जाईल, तर तुम्हाला ऑब्व्हियसली तिथं तुमचं जे ग्रॅमॅटिकल स्किल आहे हे तुमचं चेक होईल. त्याच्यामुळं प्लीज प्रिपरेशन स्वतः अगोदर करून घ्या, की ग्रॅमॅटिकल स्किल किंवा तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे, कम्युनिकेशन जे करता, याच्यामध्ये तुम्ही जितकं फ्लुएंट असाल तितकं तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे हाय असणार आहे. याचा जो ड्राईव्ह असणार आहे हा असणार आहे 3 आणि 4 तारखेला. हिंजवडी फेज 1 जे लोकेशन आहे पुणे या ठिकाणचं जे सेम लोकेशन आहे, व्हॉइस प्रोसेस आणि टेक्निकल व्हॉइस आणि कस्टमर सर्व्हिस. तर 3 आणि 4 तारखेला हे ड्राईव्ह होणार आहेत. पुणे महाराष्ट्र जे लोकेशन आहे हिंजवडीमध्ये, तर या ठिकाणी आहे पहा. कारण इन्फोसिसचे ऑलरेडी 2 लोकेशन आहे, जसं मी सांगितलं संगमवाडीला पण एक त्यांचं लोकेशन आहे. तर या ठिकाणी आपण तुम्हाला माहिती दिलेलीच आहे पहा. इन्फोसिसमध्ये व्हॉइस प्रोसेस आणि टेक्निकल व्हॉइस आणि कस्टमर सर्व्हिस व्हॉइस, तर यासाठी इंटरव्ह्यू आहेत. आणि जो सोलापूरचा व्हिडिओ आहे, म्हणजे सोलापूरमध्ये जी कंपनी आहे डोमेस्टिक, तर या ठिकाणी पण जे तुमचे फ्रेंड वगैरे आहेत तिथं तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करू शकता, म्हणजे त्यांनाही जॉब मिळण्यास मदत होईल. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.